नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी काजल, तुमचं मिसेस कलाप्रेमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर मला एक तुम्हाला गोष्ट शेअर करायची होती की काल मला नम्रताताईचा कॉल आला होता. नम्रताताई म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीची फ्रेंड आहे, पण ती माझीही फ्रेंड आहे. तर तिने माझा ब्लॉग बघितला, तर तिला तो खूप आवडला. त्यामुळे मला कॉल केला होता सकाळी सकाळी 9 वाजता की तू ब्लॉग चालू केलीस, मला खूप छान वाटलं तू ब्लॉग चालू केलीस म्हणून, आणि खूप छान ब्लॉग बनवतेस तू, तर ते कंटिन्यू कर म्हणून. तर मला खूप आनंद झाला. कुणी असं आपल्या कामाबद्दल तारीफ केली की आपल्याला खूप छान वाटतं. तर मला खूप बरं वाटलं त्या दिवशी, आणि बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की छान बनवतेस ब्लॉग. तर ते ऐकून खूप छान वाटलं मला. तर आत्ता वाजलेले आहेत 3:15 वाजता माझं सगळे घरातली कामं झालेली आहेत. जेवण वगैरे करून थोडा आराम केला, आणि त्याच्यानंतर तर घरामध्ये माझ्याकडे या माळा होत्या. आपण दिवाळी वेळेस किंवा गणपतीच्या वेळेस दरवाजाला तोरण म्हणून किंवा तोरण म्हणून लावतो. तर ह्याच्यामध्ये माझ्याकडे 2 माळा आहेत अशामध्ये, आणि याचं तोरण सोबत आहे. तर ते घरामध्ये असंच पडू नये, कारण की ऑलरेडी घरामध्ये भरपूर माझ्याकडं तोरण वगैरे आहेत. तर मग याचं काय करायचं, तर मी एक विचार केला, एक देवाऱ्यासाठी काहीतरी एक सजावटीसाठी एक बनवायचं आहे मला. तर ते आज बनवणार आहे. आणि एक आमच्या घरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. मी लास्ट टाइम माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेला आहे तुम्हाला. तर त्याच्यासाठी एक छोटासा हार बनवणार आहे. तर चला बघूया. तर त्यातलं ते तोरण होतं, ते तोरण मी पूर्ण खोललेलं आहे, आणि ही फुलं अशी सेपरेट करून घेतलेत. 3 कलरची फुलं होती त्या तोरणमध्ये. त्याच्यामध्ये हे होतं मनी, हे आणि ही फुलं. परत हे दोन्ही फुलांच्या मध्ये लावण्यासाठी होते, आणि हे एक होतं ही डिझाईन, त्याच्यामध्ये प्लास्टिकची फुलांसारखं असं डिझाईन आहे, हे होतं. तर चला पहिल्यांदा मी शिवाजी महाराजांसाठी बनवते हार. जे मी तोरण काढलं होतं त्याच्यामध्ये हा खाली गोंडा होता तोरणामध्ये, तर मी हा तसाच ठेवला आहे, कारण की हारासाठी हा खालचा परफेक्ट आहे, म्हणून हा गोंडा मी तसाच ठेवलेला आहे. आता हार ओवायला घेऊया आपण. हे मी पहिल्यांदा 2 भाग करून घेतले त्याचे. पहिल्यांदा आता याच्यामध्ये मी हा मणी टाकते, आणि हा फुलाचा गोंडा. त्याच्यानंतर फुल झाल्यानंतर मी हे टाकणार आहे, कारण की दोन्ही फुलांमध्ये गॅप व्यवस्थित दिसतो, ह्याच्यामुळे हे टाकते मी आता. त्याच्यानंतर हा पिवळा गोंडा, पिवळा गोंडा झाल्यावर मी हे फूल टाकते. फुलाच्या अगोदर हा एक मणी, परत आणि हे फूल, आणि परत एक मणी, आणि परत हा गोंडा. हा नाही, सॉरी, हा ऑरेंजवाला. परत हे ग्रीनवाला, सॉरी, मनी टाकते, आणि हे ग्रीनवाला. हा असा दिसतो. हे सेम आता मी पूर्ण एक साइड ओवून घेते.
एक बाजू कंप्लीट झाली आहे. आता ही आपण बाजू बनवायला घेऊया. फायनली बनवून झालंय. हा बघा. तर आता हे बनवून झालेलं आहे. आपण देवाऱ्यासाठी मी हे तुम्हाला बोलले होते की हे काहीतरी डेकोरेशनचं बनवायचं आहे मला मंदिरासाठी. तर मी सकाळी जसं माप घेतलं होतं तर हे बरोबर माप होतं हे. तर ह्याला फक्त इथे खाली ह्याला फक्त हा गोंडा अटॅच करायचा आहे. हा जो दुसरा ह्याचा गोंडा आहे तो अटॅच करायचा आहे. हा गोंडा आपल्याला अटॅच करायचा आहे फक्त. तर मी त्याच्यातून हे वेगळं करून घेतलेलं आहे. हे फक्त आता दुसऱ्या म्हणजे ह्याला फक्त खाली ह्या इथे ॲड करायचं आहे, बाकी काही नाही. ते मी ॲड करते आता. कसं दिसतंय ते. चला आता लावून घेऊ आपण. कसा दिसतोय मंदिराचा लुक हे मला नक्की सांगा. तशीच ठेवणार आहे, त्याचं काहीही करणार नाही आहे. कारण कुठला सण असेल तर ते मला घर डेकोरेट करायला खूप म्हणजे उपयोगाला येतील ते. कारण की आमच्या घरामध्ये कुंड्या आहेत, त्या कुंड्यांच्या भोवती पण मी ठेवते. मला ते डेकोरेट करायला खूप आवडतं. तुम्ही लक्ष्मीपूजनचा जर माझा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माझ्या टेबलवरती फुलं दिसली असतील ठिकठिकाणी ठेवलेली. तर मला तसं ठेवायला ते आवडतं, त्यामुळे मी ती फुलं तशीच ठेवणार आहे आता. आणि दोन्ही हार तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की सांगा. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.